चला तर मित्रांनो, आज आपण बनवूया चिकन मॅगी। त्यासाठी इथे मी 50 मॅगी घेतलेले आहे, 15 किलो चिकन घेतलेले आहे, कांदा आहे, टमाटर आहे। वाट कसली बघताय, चला तर रेसिपीला सुरुवात करू। आपण आता चिकन स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ। आपण आता चिकन परत एक पाण्याने धुवून घेऊ स्वच्छ। चिकन आता आपलं स्वच्छ धुवून झालेले। एका बाउल मध्ये आपण आता चिकन काढून घेऊ। चिकन आता आपलं स्वच्छ धुवून झालेले। आपण आता चिकन मॅरिनेट करून घेऊ। सर्वप्रथम आपण आता चिकन मध्ये मीठ टाकून घेऊ। हळद, चिकन आता आपण हळद मीठ मध्ये व्यवस्थित मॅरिनेट करून घेऊ। चिकनला आता हळद आणि मीठ व्यवस्थित लागलेले बघू शकता। आपण आता एका भांड्यामध्ये चिकन काढून घेऊ। आपण आता चिकन अर्धा तास असंच मॅरिनेट करून ठेवू। आपण आता कांदे बारीक चिरून घेऊ। आपण आता बारीक टमाटर कट करून घेऊ। तेल, जिरे, कढीपत्ता, बारीक चिरलेली हिरवी मिरची, बारीक चिरलेला कांदा। आपण आता कांदा व्यवस्थित परतून घेऊ 2 मिनिटं। बारीक चिरलेले टमाटर पण आपण व्यवस्थित परतून घेऊ। अदरक लसूण पेस्ट,
अद्रक लसूण पेस्टचा कच्चापणा जाऊस तर आपण व्यवस्थित परतून घेऊ। आपला आता मॅगीचा मसाला व्यवस्थित परतून झालेला आहे। मॅरिनेट केलेल्या अर्धा तासापूर्वीचं चिकन घालून घेऊ। हळद, काश्मीरी लाल मिर्च पावडर, आपण आता चिकन व्यवस्थित परतून घेऊ। चिकन आता व्यवस्थित मसाल्यामध्ये परतून झालेले, आपण आता चिकन शिजण्याकरिता पाणी घालून घेऊ। आपण आता चिकन 20 मिनिटं असंच वाफेवर शिजून घेऊ। आपण आता कोथिंबीर बारीक चिरून घेऊ। वीस मिनिटं झालेले, आपण आता झाकण काढून घेऊ। छान अशी उकळी पण झालेली बघू शकता तुम्ही। बघू शकता आपलं चिकन पण व्यवस्थित शिजलेले आहे, हाताने सहजले सहज तुटतंय। चवीनुसार मीठ टाकून घेऊ। बारीक चिरलेली कोथिंबीर, मॅगी, आपण आता मॅगी व्यवस्थित चिकनच्या रश्श्यामध्ये मिक्स करून घेऊ। आपण आता मॅगी मसाला टाकून घेऊ। बारीक चिरलेली कोथिंबीर, आपण आता व्यवस्थित परतून घेऊ मॅगी मसाला पण। आपण आता मॅगी 2 मिनिटं अशीच वाफेवर शिजून घेऊ। 2 मिनिटं झालेले, आपण आता झाकण काढून घेऊ। बघू शकता छान अशी वाफ पण झालेली चिकन मॅगीची। आपली आता चिकन मॅगी बनवून तयार आहे, आपण सर्व करून घेऊ।